झाली सक्का लाडका भाऊ. आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले. पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर, आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते. जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली. शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या. त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली. अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले. आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये. ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो, ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी नियम झालेले आहेत. त्याच्यामध्ये बदल काही करण्याची आवश्यकता. विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट सगळं फुकट. अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे. आणि आपलं राज्य देणार आहे, ताकदीचं आहे. बघा सरकारने काय काय केलंय बघा. अरे 2 वर्षात काय केलंय बघा. 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला, मी 350 कोटी रुपये दिला. 350. माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं म्हटलंय. दोन बहिणींना इकडे बोलवा. आणि आणखी रस्त्याने गाडीतून महिलांचा, माझ्या बहिणींचा ओघ सुरू आहे. पावसात देखील या बहिणी या कार्यक्रमाला येताना आपण पाहिलं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवलाय. खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होता. लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे. पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय. आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाही आहेत, तर तुमच्या रूपानं ही स्त्री, विराट स्त्री शक्ती उभी आहे. आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदी शक्ती असते त्याला कोणाची भीती असते. आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते घाबरलेले आहेत. मी भाऊ म्हणून तुम्हाला वंदन करायला आलोय. 2 महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली. त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण. जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी. आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय. खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आम्हा बहीण यांचं काय. थांबा त्या दोन बहिणींना इकडे बोलवा. दोन बहिणींना इकडे बोलवा. संजय
त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा. सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा. महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो.